हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण बनवणार आहेत अंडा पुलाव. अंडा पुलावसाठी लागणारे साहित्य 6. आपण अंडा बॉईल घेतले, त्याच्यानंतर टोमॅटो घेतला, लसूण घेतला, कांदा घेतला, तेजपत्ता घेतला आणि कोथिंबीर घेतली आणि लाल चटणी, हळद आणि बिर्याणी मसाला घेतला. एकदम साधी सोपी पद्धतीने आपण घरी बनवणार आहेत. तर तेलात अगोदर तेजपत्ता टाकला, नंतर लसूण कुटलेले होते ते टाकले आणि कांदा टाकला. यांना आता आपण चांगलं फ्राय करून घेऊया. चांगले फ्राय झाले की टोमॅटो टाकूया. टोमॅटो टाकले गेले की यात आता आपण जे मसाले घेतले ते लाल चटणी, बिर्याणी मसाला आणि हळद ते पण टाकूया. यांना चांगलं फ्राय करून घेऊया. चांगले फ्राय झाले की अंडे आपण जे अंड्यांना कट मारला होता, सगळ्याकडनं थोडे थोडे असे चाकूने कट मारून घेतला होता, जेणेकरून अंड्यातला मसाला अंड्यात पण जायला पाहिजे त्याचा मसाला म्हणून. आता आपण हे कुकरमध्ये टाकून देऊया आणि यांना चांगले फ्राय करून घेऊया. मसाल्यांमध्ये चांगले फ्राय करून झाले की मग नंतर आपण तांदूळ धुवून घेऊया. मी आता 6 अंड्यांसाठी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे. ते आता चांगले स्वच्छ धुवून त्याच्यात टाकले आणि चांगलं मिक्स करून घेऊया. तांदूळलाही चांगलं फ्राय करून घेऊया. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर आपण गॅसच्या दुसऱ्या साईडलाही आपण 4 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे, जेणेकरून गरम पाणी टाकलं तर आपले पुलाव लवकर शिजेल आणि चवीलाही छान लागेल. आपण जर फोडणीमध्ये थंड पाणी घातलं तर फोडणी आपली चव देत नाही, म्हणजे जसं भाजी म्हणा किंवा पुलाव म्हणा हे चव देत नाही, म्हणून आपण गरम पाणी टाकायचं. आता मी 4 ग्लास गरम पाणी टाकते आहे. आता पूर्ण मिक्स करून घेऊया. बघा तुम्ही पुलावाला कितला छान कलर आलेला आहे. आता आपण कुकर लावून घेऊया. आता 4 शिट्या देऊन घेऊया. पाणी गरम असल्यामुळे शिट्याही पटापट झाल्या आणि आपली तयार झाली अंडा पुलाव. अंडा पुलाव एकदम झटकेपट रेसिपी घरगुती मसाल्यांमध्ये आपण तयार केली आहे आणि साधी सोपी पद्धत होती. चला तर मग आवडली का तुम्हाला यूट्यूब फॅमिली आजची अंडा पुलाव रेसिपी? आवडली असेल तर तुम्हीही घरी ट्राय करून पहा आणि खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. या मग सगळ्यांनी अंडा पुलाव खाण्यासाठी. धन्यवाद.